कोरोना महामारीनंतर देशासह जगभरात आरोग्याविषयी मोठी जनजागृती निर्माण झाली आहे। प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत दक्ष झालेत। मात्र वेलनेस फिटनेस सेंटरच्या माध्यमातून देशात ऑनलाईन व्यायाम आणि सकस संतुलित आहार कसा असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात येतं। अवनीश वेलनेस आणि न्यूट्रिशन क्लबच्या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। शिक्षक विश्वनाथ गायकवाड आणि सौ वृषाली गायकवाड म्हणाल्या, शरीर हीच अनमोल अशी संपत्ती असून पैसा दुय्यम आहे, त्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलंय। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, वकील अनिल शेजवळ, साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांसह जयंत गवारे, अवधूत धाकटे, वैशाली गोंदकर, कल्याणी गोंदकर, राजेंद्र जांडाव, विश्वनाथ गायकवाड, सौ वृषाली गायकवाड, अनिल त्रिभुवन, मनीषा धनवटे, ज्योती गायकवाड, ज्योती गाडेकर, गोरख गायकवाड, टीना कोंडे, भारत गरुड, सुनील त्रिभुवन, सुभाष गरुड, सीमा सेंगर, अशोक त्रिभुवन, सुलभा चव्हाण, डॉक्टर गोरे, अनिकेत पगारे, विश्वजित गायकवाड, साईदीप गायकवाड आदी उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज या साईबाबाच्या पवित्र पावनभूमीमध्ये अवनीश वेलनेस अँड फिटनेस न्यूट्रिशन क्लबचं आज शुभारंभ झालेला आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही अविरतपणे या माध्यमातून काम करतोय। हजारो लोकांना आरोग्य देण्याचं, चांगला आहार व आरोग्य देण्याचं काम या अनेक वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। आणि गेल्या 4-4.5 वर्षापासून आपल्या टीममध्ये 15 ते 16 आरोग्य सेंटर म्हणजे आरोग्य मंदिर उभारण्यात आलेले आणि ही सुरुवात आहे। अशा आरोग्य मंदिर प्रत्येक गावामध्ये करण्यात येणार आहे। याच्या माध्यमातून चांगला आहार व चांगला व्यायाम याचं मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीला केले जाणार आहे। आजाराचं जे मूळ कारण आहे चरबी आणि वजन, हे मूळ कारणीतून समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करतो व्यायामाच्या आणि आहाराच्या माध्यमातून। हजारो लोक यामध्ये सहभागी आहे। आमच्याकडे सुद्धा ऑनलाईन मध्ये जे मोबाईलवर घरच्या घरी राहून अनेक लोक 4,500 ते 5,000 लोक या माध्यमातून रोज याचा फायदा घेत असतात। समाजामध्ये अनेक व्याधी आहेत, त्या व्याधी दूर करण्यासाठी वजन कमी करणे आणि वजन वाढवणे हा सर्वात सुंदर उपाय आहे। आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही आमची पूर्ण टीम, आमची 350 लोकांची टीम आहे। त्या टीममध्ये जागतिक आरोग्य सल्लागार पण आहेत। पूर्ण जगामध्ये ते आरोग्याचा एक मेसेज देत असतात। कोरोनापासून बऱ्याच लोकांना आज अवेअरनेस म्हणजे जनजागृती झालेली आहे की व्यायाम का आवश्यक आहे। नुसता व्यायाम करून होणार नाही, तर आपल्या शरीराला जे पोषण मूल्य मिळायला पाहिजे ते पोषण मूल्य या न्यूट्रिशनच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आज विश्वास ठेवून भारतामध्ये पूर्णपणे आज आमच्याकडे 4,500 ते 5,000 लोक डेली हा प्रोग्राम करतात। ॲक्च्युअली वेलनेस सेंटर ही नवीन संकल्पना आहे। आपल्याला फक्त आरोग्यासाठी जिम किंवा डॉक्टर एवढ्या 2च गोष्टी माहिती होत्या, पण वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब ही नवीन संकल्पना आहे। आणि कुठलीही नवीन गोष्ट आल्यानंतर ती समाजामध्ये रुजायला थोडा वेळ जातो, कारण प्रत्येकामध्ये ती क्षमता नसते या गोष्टी समजून घेण्याची। पण जसजसं समाजामध्ये त्या गोष्टींचा परिणाम दिसायला लागतो तसतसं समाज त्या गोष्टींना स्वीकारतो आणि आज तेच झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी ही कन्सेप्ट आपल्याकडे आली आणि आम्ही तिचा स्वीकार केला आणि सुरू झालं। आजपर्यंत कमीत कमी 10,000 लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि स्वतःचं आयुष्य, स्वतःचं आरोग्य व्यवस्थित बनवलं आणि स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत आहे। आणि आजही करंटमध्ये 4 ते 5,000 लोक रोज या गोष्टीचा आनंद घेतात, कारण नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या घरीच राहून जबरदस्त असा व्यायाम करता येतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात जो आनंद मिळाला त्यातून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादातून आज असे अनेक वेलनेस सेंटर सुरू झालेले आहेत, न्यूट्रिशन क्लब सुरू झालेले आहेत आणि ही घोडदौड, ही मोहीम चालूच राहणार आहे। वेलनेस आणि न्यूट्रिशन क्लब या फिटनेस क्लबचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। शहरातील शिवजीराजे असतील, कमलाकरजी असतील, सचिन भाऊ असतील, सगळेच अनिल भाऊसाहेब असतील आणि या फिटनेस क्लबचे जे प्रमुख आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित होते। माझे मित्र अनिल व आदरणीय गायकवाड सर यांच्या माध्यमातून या क्लबचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आता प्रॅक्टिकली हा क्लब या ठिकाणी उभा झाल्यामुळं या ठिकाणी महिलांना, पुरुषांना, मुलांना, मुलींना सगळ्यांनाच याचा लाभ घेता येईल आणि मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो या निमित्ताने आणि आमचं सहकार्य सर्वांचं त्या ठिकाणी त्यांना राहील याच्याबद्दल काही शंका नाही।
आता त्यांना सल्ला काय द्यायचा आपण? ज्यांनी ओपन केलंय त्यांच्याकडेच भरपूर काही आहे आणि त्यांनी दाखवलंय. ते मार्क्यूस सर त्यांनी हे सर्व देशभरात याच्या शाखा उभ्या केलेल्या आहेत आणि अशा थोर माणसांनी शरीराच्या दृष्टिकोनातनं जे काही फिटनेस पाहिजे, मनुष्य जास्त दिवस जगला पाहिजे, निरोगी राहिला पाहिजे, या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यांचे जे काही प्लॅन असतील ते तेव्हापासून तर आजपर्यंत हे सर्व लोक राबत आलेले आहे आणि त्यांना वेगळं माझ्याकडनं देण्यासारखं काही नाही. पण एवढं नक्कीच सांगतो की 7च्या आत आपण जेवलं पाहिजे, चांगला व्यायाम केला पाहिजे, तळलेलं खाल्लं नाही पाहिजे, गोड खाल्लेलं नाही पाहिजे आणि शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, मिनरल्स असतील, ड्रायफ्रूटमधनं भरपूर काही मिळतं. हे सर्व आपण आपल्या आहारात घेतलं पाहिजे आणि अगदी हसून खेळून व्यायाम करून, जर सचिन भाऊ आमचे ते हे काय ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आमचे सचिन भाऊचं फिटनेस म्हणजे तो दरवर्षी ज्यावेळेस हनुमान जयंती येते त्यावेळेस तो छोटा गोटा असतो ना, छोटा गोटा एवढा, हा छोटा गोटा ते नेहमी उचलत असतात आणि आम्ही फक्त बघायचं काम करतो. कारण ते फक्त सचिन भाऊच करू शकतात. सांगायचा अर्थ म्हणजे असे भरपूर विचारात व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना फिटनेसबद्दल किंवा त्यांना आहाराबद्दल किंवा त्यांना राहण्याबद्दल वेगवेगळ्या त्यांना सवयी आहेत किंवा आवड आहेत आणि त्याचा फायदा इतरांनी सुद्धा घ्यावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. अतिशय चांगला असा विषय घेऊन गायकवाड गुरुजी, सौ वृषणी वहिनी गायकवाड यांच्या माध्यमातून अवनीश वेलनेस अँड न्यूट्रिशन क्लबचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि शिर्डीकरांच्या सेवेत अतिशय चांगला विषय घेऊन हे दाम्पत्य या ठिकाणी काम करते आणि या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमाला वेळेत वेळ काढून उपस्थित झालेले मान्यवर. आपल्या शहरामध्ये चांगले रेस्टॉरंट उघडतात, चांगले चांगले विषय घेऊन अनेक लोक जसं आपण शकतो मॅगडी आहे, ते काय वापर काहीतरी आहे, बेल्जियम वापर आहे, हे खाण्यापिण्याचे चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी आपल्या शिर्डीमध्ये मिळतात. पण जो अवेअरनेस आहे तब्येतीच्या बाबतीमध्ये, शारीरिक तंदुरुस्तीसाठी, याच्यासाठी हा वेगळा विषय घेऊ गायकवाड सरांनी ताई या ठिकाणी हे काम करण्यात त्यांना चांगलं मार्गदर्शन वैशालीवणी करतायत आणि या हेल्थ क्लबचं या ठिकाणी न्यूट्रिशन क्लबचं उद्घाटन या ठिकाणी होतं. ही खरं तर शिर्डीकर याचा लाभ घेतला पाहिजे, लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.